नमस्कार. संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र नावाचा जो चॅप्टर आहे तो आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण फंडामेंटल राइट्स या चॅप्टरकडे जाणार आहोत. संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र या घटकावरती कंबाईनच्या पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, या परीक्षांमध्ये 1 मार्क्स या घटकावरती विचारला जातो. त्यातला आपण सुरुवात करूया कलम 1 पासून. कलम 1. आता खरं तर मी काय महत्वाचं हे सांगणं थोडंसं कमी केलेलं आहे. कारण ही जी नोट्स या नोट्समधनं मधलीची प्रत्येक गोष्ट ती परीक्षेसाठी महत्वाची आहे. कारण हा कंटेंट आपण पी-वाय-क्यूला धरून बनवलेला आहे. त्यामुळे ह्या नोट्समध्ये सगळंच्या सगळं जे आहे ते सगळंच्या सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे. आर्टिकल 1, कलम 1. कलम 1 मध्ये काय सांगितलंय, हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्ही याच्या अगोदर थोडंसं बॅकग्राऊंड तयार झालं पाहिजे यासाठी पॉलिटिक्सच्या पुस्तकामधनं कोळंबे सरांचं असेल, मग ते एम. लक्ष्मीकांत असेल, कोणतंही जे पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल असेल, त्या पुस्तकामधनं हा चॅप्टर एकदा छान बारकाईनं वाचून घ्या. वाचल्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंड तयार होतं आणि मग हा चॅप्टर तुम्हाला माझ्याकडनं समजायला सोपं जाईल. यामध्ये ज्या बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा जे बेसिक कॉन्सेप्ट आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, या गोष्टी आपण इथे एक्सप्लेन नाही करू शकत. ही अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे. कारण हे जर एक्सप्लेन करायला गेलं तर मग आपलं कंटेंट फार मागे राहून जाईल. आपण इथं ह्या लेक्चरमध्ये परीक्षेला जे येणार आहे, जे आपलं चुकायला नको, या गोष्टींवरती आपण इथे बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेवढी तुम्ही बारकाईने काळजी घेतली पाहिजे. कलम 1. कलम 1 मध्ये काय म्हटलंय? इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. इंडिया इंडिया म्हणजेच काय हो? भारत. आणि भारत हा काय असेल? इंडियालाच काय म्हटलं जातं? भारत असं म्हटलं जातं. आणि हा राज्यांचा संघ असेल. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. हा राज्यांचा संघ असेल. अनेक राज्य याच्यामध्ये एकत्र आलेले आहेत आणि या राज्यांचा मिळून एक संघ तयार झालेला आहे. याला राज्यांचा संघ असं म्हटलंय. युनियन ऑफ स्टेट म्हटलंय. राज्यांचा संघ का बरं म्हटलंय? याच्या मागे आंबेडकरांनी राज्यांचा संघ हाच शब्द का बरं वापरला? याच्या मागे आंबेडकरांनी 2 मतं मांडले. त्यातलं एक मत असं मांडलं, की राज्यांमध्ये आपापसामध्ये करार होऊन हे संघराज्य अस्तित्वात नाही आलेलं. म्हणजे काय? समजा इथं महाराष्ट्र आहे, इथं बिहार आहे, इथं उत्तर प्रदेश असेल, एम-पी असेल. या सगळ्या स्टेटनी करार करून मग भारत देश अस्तित्वात नाही आलेला. म्हणून आम्ही याला राज्यांचा संघ हा शब्द वापरला. कारण हे राज्य आपापसामध्ये करार होऊन एकत्र नाही आलेले. राज्यांचा करार नसल्याने त्यांना बाहेर पडण्याचा अधिकार देखील अवेलेबल नाही. म्हणजे हे जे राज्य आहेत हे एकमेकांमध्ये करार करून एकत्र नाही आलेले आणि यांना या संघातून म्हणजे हा जो भारत देश आहे यातून जर उत्तर प्रदेश जर म्हटलं, की मला बाहेर जायचंय, मला भारत देशात नाही राहायचं, तर तो अधिकार उत्तर प्रदेशला नाहीये. आणि म्हणून आंबेडकरांनी सांगितलं, की आम्ही राज्यांचा संघ हा शब्द का वापरलाय? याच्यामागे 2 कारणे, की सगळे जे राज्य आहेत हे आपापसामध्ये करार होऊन एकत्र नाही आलेले किंवा त्यांना या संघातून बाहेर पडण्याचा देखील अधिकार नाहीये आणि म्हणून आम्ही इथे राज्यांचा संघ हा शब्द वापरला. याच्यामागे आंबेडकरांचे हे जे 2 रिझन्स आहेत, हे 2 रिझन्स वरती परीक्षेला प्रश्न आलेला आहे. संघराज्य. आता परत एकदा मी संघराज्य म्हणजे काय हे एक्सप्लेन करतो. बघ, काय होतं, की भारत देशामध्ये भारत हा पूर्ण अगोदर एक कंट्री होता. ऑलरेडी भारत देश. या भारत देशामध्ये काय केलं, हे राज्य असे छोटे-छोटे प्रशासन व्यवस्थित चालवण्यासाठी याची विभाजन हे छोट्या-छोट्या राज्यांमध्ये केलं. हे आपण छोटे-छोटे राज्य का बनवले? कारण जेणेकरून आपल्याला पूर्ण भारत देशाचं प्रशासन योग्यरीत्याने हाताळता यावं. यासाठी आपण याचं विभाजन केलं. आणि हे सगळे राज्य एकत्र येऊन आणि मग तयार होतं संघराज्य. संघराज्य म्हणजे काय? अख्खा भारत देशामधले प्रत्येक स्टेट अँड स्टेट एकत्र येऊन स्वतः कारभार करतात. याला संघराज्य असं म्हटलं जातं. इथून 2 शब्द तुला संघराज्यामध्ये काय मिळेल रे? पूर्ण भारत देशाचा विचार. आणि मग हे पूर्ण देश चालवण्यासाठी 2 प्रकारे हा देश चालवला जातो. एक असतो त्याच्यामध्ये केंद्र शासन. केंद्र शासन जिथं असतो दिल्ली. दिल्ली या केंद्र शासनामध्ये पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात, हे देश चालवतात. म्हणजे पूर्ण देशाचा कारभार हा केंद्र शासन हँडल करत असतो. आणि एक असतं राज्य शासन. बिहार असेल, मध्य प्रदेश हे छोटे-छोटे राज्य. या राज्यांचा कारभार मुख्यमंत्री हाताळत असतात.
प्रत्येक राज्याला एक मुख्यमंत्री आणि एक राज्यपाल असतो. हे ते राज्याचा कारभार हाताळत असतात. मग हे राज्य आणि हे केंद्र शासन प्रदेश हे दोघं मिळून जे तयार होतं त्याला संघ राज्य असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? संघराज्य असं म्हटलं जातं. कळलं? तर संघराज्याचा अर्थ तुला इथून पुढे कळाला पाहिजे. संघराज्य म्हणजे काय? सगळा भारत देश ज्याच्यामध्ये जे राज्य येतात ते राज्य आणि हा केंद्र शासन, राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून जे एकत्रितरित्या जे देश चालवण्यासाठी एकत्रितरित्या जे तयार होतं त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा संघराज्य हे युनियन आहे कारण ते अविध्वंसक आहे. आता ही गोष्ट समजून घे. कारण ते अविध्वंसक म्हणजे काय? हे संघराज्य आहे ना हे युनियन आहे. युनियन म्हणजे असं एकत्र आलेले आहे. त्याच्यामध्ये राज्य असे एकत्र आलेले आहेत. युनियन आहे ते आणि ते अविध्वंसक आहे. अविध्वंसक म्हणजे काय? हे संघराज्याचा विध्वंस नाही होऊ शकत. ते एकमेकांपासून असे लांब नाही जाऊ शकत. समजा महाराष्ट्र, बिहार. बिहारने म्हटलं, की मला चला मला भारत देशात नाही राहायचं, मला दुसरीकडे जायचंय. तर असं विध्वंस नाही करता येणार. ते एकमेकांपासून असे अलिप्त होऊन निघून नाही जाऊ शकत. आणि म्हणून याला आपण युनियन म्हटलं. ते एकत्रच राहतात आणि ते अविध्वंसक आहे. हा जो भारत देश आहे, हा मोडला जाऊ शकत नाही, त्याचा विध्वंस होऊ शकत नाही. म्हणून या युनियनला अविध्वंसक म्हटले. हा शब्द वापरलाय कारण त्याचं विभाजन त्याचं विध्वंस नाही होऊ शकत. म्हणून तिथं अविध्वंसनीय हा शब्द वापरलेला आहे. बरोबर. आणि सर्वोच्च न्यायालयाने काही कमेंट्स केलेल्या आहेत आणि या कमेंट्स वरती प्रश्न येतो. सर्वोच्च न्यायालयाने काही कमेंट्स केलेल्या आहेत. भारत देशाबद्दल सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, की विनाशी घटकांचा अविनाशी संघ आहे भारत. पाठ करायचे आणि हे समजून पण घ्यायचं. विनाशी म्हणजे काय? की हा जो भारत देश आहे, समजा या भारत देशामध्ये इथे युपी आहे, इथे एमपी आहे, इथं केरळ आहे आणि इकडे तामिळनाडू आहे. तर जर भारताला जर वाटलं ना, की तामिळनाडूचा हा जो प्रदेश आहे, हा एमपी मध्ये इन्क्लूड करून टाकायचा, तर भारत देश हा असं करू शकतो. हा पूर्ण जो तामिळनाडू आहे, या तामिळनाडूला एमपी मध्ये एकत्र करू शकतो. म्हणजे हे जे राज्य आहेत, हे जे राज्य आहेत ते विनाशी आहेत. म्हणजे राज्यांचा विनाश होऊ शकतो. उद्या असं होऊ शकतं, की गुजरात महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड पण करता येऊ शकतं. महाराष्ट्र युपी मध्ये पण इन्क्लूड करता येऊ शकतं. म्हणजे राज्य विनाशी आहेत. विनाशी घटक राज्य विनाशी आहेत. पण जो भारत देश आहे, पूर्ण जो भारत देश आहे, तो भारत देश अविनाशी आहे. आणि म्हणून म्हटलंय, की विनाशी घटकांचा अविनाशी संघ. राज्य विनाशी आहेत, पण भारत देशाला विनाशी नाही. भारत देशाचं क्षेत्र कमी जास्त नाही होऊ शकत. भारत देश नष्ट नाही होऊ शकत. एखाद्या राज्याची सीमा कमी जास्त होऊ शकते. ते राज्य पण दुसऱ्या राज्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं. पण भारत देशामध्ये नाही होऊ शकत. भारताला नाही करता येणार. मग भारत देशामध्ये राज्य विनाशी आहेत, पण जो संघ आहे, संघ म्हणजे पूर्ण एकत्र मिळून जे तयार झालेले तो संघ अविनाशी आहे. तर पाठ करायचं. तसं अमेरिकेच्या बाबतीत काय? अविनाशी राज्य आहेत. अमेरिकेचे जे राज्य आहेत, जे स्टेट्स आहेत, त्या स्टेटमध्ये असं एकत्र मिळून ज्यांचा जो एरिया आहे, तो एरिया कमी जास्त नाही करता येत. म्हणून अमेरिकेचे जे स्टेट आहे, तर अविनाशी आहेत. आणि त्यांचं हे जे स्टेट मिळून जो देश बनलेला आहे, तो सुद्धा अविनाशी आहे. आणि म्हणून अमेरिकेबद्दल असं म्हटलं जातं, अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ. राज्य पण अविनाशी आणि संघ शासन पण अविनाशी. पण भारत कसा आहे? विनाशी आहे. भारत विनाशी आहे. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. राज्य हे विनाशी आहेत. पण भारत देश अविनाशी आहे. कळलं? आणि भारताने ढिली संघराज्य व्यवस्था ऍक्सेप्ट केलेली आहे. भारताची जी संघराज्य शासन ते कसं ढिलं आहे. ढिलं म्हणजे काय? की यातले जे स्टेट्स आहेत हे एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकते आणि म्हणून हा जो संघ शासन आहे, संघराज्य जे भारताचे आहेत ते कशा प्रकारचे ते ढिल्या प्रकारचे आहेत. भारताने स्वतःसाठी ढिली संघराज्यात्मक व्यवस्था स्वीकारलेली आहे. तर हे पाठ करायचं. कशी आहे? संघराज्यात्मक भारताची कशी आहेत? ढिली आहेत. भारतीय जे संघराज्य आहेत ते राज्यांमधील कराराचा परिणाम नाही. कराराचा परिणाम नाहीये. करार करून एकत्र आलेला नाहीये. भारत देशांचे जे राज्य आहेत त्या राज्यांनी स्वतःमध्ये करार करून भारत नाही तयार झालेला. आणि म्हणून तिथं असं म्हटलंय की जे संघराज्य आहेत हा राज्यांमधील कराराचा परिणाम नाही. राज्यांनी करार करून मग एकत्र आलेले नाहीयेत. भारत अर्ध संघराज्य आहे. भारत पूर्ण संघराज्य नाहीये.
पूर्ण संघराज्य नाही तर भारत अर्धसंघ राज्य. का बरं? कारण केंद्र सरकारला राज्य शासनापेक्षा थोडेसे जास्त अधिकार मिळतात आणि म्हणून हा जो भारत देश आहे हा अर्धसंघ राज्य आहे असं म्हटलं जातं. भारत देश कसा आहे? भारत अर्धसंघ राज्य. कारण काय? केंद्र सरकारला राज्य शासनापेक्षा जास्त अधिकार आहेत. भारताचा संघ आणि भारताचे राज्यक्षेत्र असे दोन शब्द वापरले जातात. पण भारताचा हा जो संघ आहे याच्यापेक्षा भारताचा राज्यक्षेत्र हा शब्द थोडासा मोठा आहे. याच्या मागे कारण असे भारताच्या संघामध्ये फक्त घटक राज्यांचा विचार केला जातो. जर भारताच्या संघ या शब्दाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त घटक राज्यांचा विचार केला जातो. पण जर भारताचा राज्यक्षेत्राचा जर विचार केला त्याच्यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात भारताला जे प्रदेश मिळतील ते प्रदेशांचा सुद्धा या राज्यक्षेत्रामध्ये समावेश केला जातो. मग भारताचा संघ मोठा का भारताचं राज्यक्षेत्र मोठं? तर भारताचं राज्यक्षेत्र मोठं. कारण संघात फक्त घटक राज्य आणि राज्यक्षेत्रामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केले जातील त्या प्रदेशांचा समावेश होतो. पुढचा आर्टिकल आहे आर्टिकल 2 कलम 2 भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या नवीन राज्यांचा प्रदेश संबंधित. म्हणजे आज भारताच्या संघाचा भाग नाहीये. आपला हा जो भारत देश आहे या भारत देशाचा आज भाग नाहीये. समजा इथं इथं नेपाळ आहे. नेपाळ आहे. आज हा नेपाळ भारताचा भाग आहे का? भारताच्या संघराज्याचा भाग आहे का नेपाळ? नाही. नेपाळ हे स्वतंत्र देश आहे. नेपाळ हा स्वतंत्र देश आहे आज. मग भारताचा भाग नाहीये नेपाळ आज. पण जर ह्या नेपाळला भारतामध्ये समाविष्ट करायचं असेल नवीन राज्यांच्या भूप्रदेशासाठी म्हणून हे जे नेपाळ आहे याला नवीन राज्य म्हणून दर्जा जर भारतात याला समाविष्ट व्हायचं असेल आणि जर याला नवीन राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर त्यावेळेस आर्टिकल हा 2 वापरला जातो. कोणता आर्टिकल वापरला जातो? 2. भारतीय संघाचा भाग नसलेल्या समजा नेपाळ आज भाग नाहीये. भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या भूप्रदेशासंबंधी जर तरतुदी करायच्या असतील तर आर्टिकल 2 म्हणजे आज भारताचा भाग नाही एखादा एरिया आहे पण तो आज भारताचा नाही आणि त्याला भारतामध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आर्टिकल 2 वापरला जातो. म्हणजेच काय? भारतीय संघाचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना जर करायची असेल तर आर्टिकल 2 वापरला जातो. आज भारताचा भाग नाहीये आणि असा जर एखादा एरिया भारतात ऍड करायचा असेल तर त्यासाठी आर्टिकल 2 वापरला जातो. आता आर्टिकल 3 काय? आर्टिकल 3 काय याच्यात थोडासा वेगळा आहे. समजा हा भारत देश आहे. हा भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये जर इथं या भारत देशामध्ये समजा इथं जम्मू काश्मीर आहे आणि खाली उत्तर प्रदेश आहे. तर जम्मू काश्मीरला उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट करायचं असेल दोन्ही राज्य एकत्र करायचे असतील तर आर्टिकल 3 वापरला जातो. किंवा इथे एमपी आहे. एमपीची सीमा कमी करायची आणि त्याचा थोडासा एरिया उत्तर प्रदेशला जर जोडायचा असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. म्हणजे काय? राज्यांची जे सीमा आहेत त्या सीमांमध्ये बदल करायचा असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. 2 राज्य एकत्र करायचे असतील आणि नवीन राज्य तयार करायचं असेल तर आर्टिकल जर 2 राज्यांच्या सीमा बदलायच्या असतील एखाद्या राज्याची सीमा कमी करायची आणि ती एखाद्या राज्याला जर द्यायची असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. जर 2 राज्य एकत्र करून नवीन राज्य तयार करायचं असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. जर राज्यांचे नावं बदलायचे असतील तर आर्टिकल 3 वापरला जातो. म्हणजे भारतातच जर भारताचे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये जर बदल करायचा असेल अंतर्गत जर बदल करायचा असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. या दोघांमध्ये फरक लक्षात राहू द्या. आर्टिकल 2 आणि 3 मध्ये नेमका फरक काय मग सर? तर आर्टिकल 2 हा भारताचा भाग नसलेला एखादा एरिया भारतात समाविष्ट करायचा असेल तर आर्टिकल 2 वापरला जातो आणि आर्टिकल 3 कधी वापरला जातो? तर 2 राज्यांच्या सीमा एकत्र करायच्या असेल एखाद्या राज्याची सीमा दुसऱ्या राज्याला जोडायची असेल म्हणजे भारतात जर अंतर्गत राज्यांमध्ये कमी जास्त करायचं असेल तर आर्टिकल 3 वापरला जातो. या दोघांमधला फरक आहे तो फरक लक्षात राहू द्या. संसद राज्यांमधून भूप्रदेश वेगळा करून नवीन राज्यांची निर्मिती करू शकते आणि हे सगळं राज्यांचे एरिया कमी जास्त करण्याचे जे अधिकार आहेत ते संसदेला प्राप्त आहेत. तर संसद करू शकते असं. संसद राज्यांमधून भूप्रदेश वेगळा करून नवीन राज्य निर्माण करू शकते. म्हणजे गुजरातचा थोडासा एरिया वेगळा करायचा आणि तो महाराष्ट्राला जर द्यायचा असेल तर तो अधिकार संसदेला आहे. तर संसद राज्यांच्या सीमा बदलू शकतं, नावं बदलू शकतं, क्षेत्रफळ पण बदलू शकतं.
आतमधले राज्यांचे नाव, सीमा, जर राज्यांचे क्षेत्रफळ बदलायचे असेल तर तो अधिकार संसदेला आहे आणि कलम 3 नुसार हे अधिकार संसदेला मिळतात. तर आता हे सगळं करण्यासाठी त्याच्यासाठी विधेयक मांडावं लागतं. का आम्हाला समजा एखाद्या राज्याची सीमा कमी जास्त करायची किंवा नाव बदलायचं असेल, तर असं विधेयक मांडावं लागतं आणि हे विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींचीच पूर्वसंमती लागते. जर राष्ट्रपतींनी याला पूर्वसंमती जर दिली, तर ते विधेयक मांडलं जातं. पण विधेयक मांडण्याच्या आधी राष्ट्रपतींची संमती घेतली जाते. संमती घेतल्यानंतर राष्ट्रपती ते विधेयक त्या राज्यांकडे पाठवतं. राज्यांचे त्यांची मतं काय आहेत, ते मतं घेण्यासाठी, चला आम्ही तुमच्या 2 राज्यांचे थोडा एरिया बदलतोय किंवा नावं बदलतोय, तर तुमचं काय मत आहे? हे मत घेण्यासाठी राष्ट्रपती ते विधेयक राज्य विधानमंडळाकडे पाठवतात. त्याला विशिष्ट टाइम पण देऊ शकतात ते. टाइम कमी जास्त पण होऊ शकतो. तो विचार व्यक्त करण्यासाठी. त्यांचं ओपिनियन ज्यावेळेस त्या राज्यांचं ज्यावेळेस ओपिनियन येतं, त्यावेळेस ते ओपिनियन संसद आणि राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतं, हे महत्वाचं आहे. तर ते ओपिनियन संसद असतील, राष्ट्रपती असतील तर राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतं आणि मग हे जे विधेयक आहे, हे विधेयक मांडलं जातं आणि ते साध्या बहुमताने पारित होतं. हे बहुमत साध्या बहुमताने पारित होतं, हे पाठ करून घ्यायचं. साध्या बहुमताने ते विधेयक पारित होतं. तर ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. जर आर्टिकल 3 नुसार राज्यांमध्ये नावं, क्षेत्रफळ, सीमांमध्ये बदल करायचा असेल, तर ते विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडलं जातं. राज्य विधिमंडळाचा विचार घेतला जातो. तो विचार राष्ट्रपती संसदेवरती बंधनकारक नसतो. साध्या बहुमताने ते विधेयक पारित केलं जातं. विधेयकाला प्रत्येक वेळेस या विधेयकामध्ये जर प्रत्येक वेळी बदल करत असताना राज्यांचा विचार घेण्याची आवश्यकता नसते. फक्त सुरुवातीला विचार घेतला जातो. त्यानंतर जितक्या पण वेळे बदल करायचा असेल, त्यावेळेस राज्यांचा विचार घेण्याची आवश्यकता नसते. संसदेला वरीलप्रमाणे बदल केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा करता येतो. जर असंच जर 2 केंद्रशासित प्रदेशांचा जर एरिया बदलायचा असेल, क्षेत्रफळ बदलायचं असेल, नावं बदलायचं असेल, तर संसद केंद्रशासित प्रदेशांचं सुद्धा क्षेत्रफळ आणि नावं बदलू शकतं. पण केंद्रशासित प्रदेशाचं जे विधिमंडळ आहे, त्या विधिमंडळाचा विचार घेण्याची गरज संसदेला नसते. फक्त हे जे विधिमंडळ आहे, या केंद्रशासित प्रदेशामध्ये बदल करताना विधिमंडळाचा विचार घेण्याची आवश्यकता नसते. पण राज्य शासनाच्या राज्यांमध्ये जर बदल करायचा असेल, तर राज्यांचा एकदा विचार घ्यावा लागतो. ह्या दोघांमध्ये मायनर फरक आहे. हा मायनर फरक लक्षात ठेवा. राज्यांच्या बाबतीत विचार घ्यावा लागतो, पण केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत जर बदल करायचा असेल तर विचार घेण्याची आवश्यकता नसते. आणि म्हणून भारताचं वर्णन भंजक राज्यांचा अभंजक संघ केलाय. म्हणजे राज्य कसे भंजक आहे, त्यांच्यामध्ये बदल करता येऊ शकतो, सीमा, नाव, क्षेत्रफळ बदलता येऊ शकतं. पण जे भारत देश आहे तो अभंजक आहे. भारताचा जो संघराज्य आहे त्याला काही हात नाही लावता येणार. भारताच्या एरियामध्ये, हा भारताचा एरिया एवढा आहे, हा एरिया कमी जास्त नाही होणार, पण राज्यांचा एरिया कमी जास्त होऊ शकतो. म्हणून राज्य भंजक आहे, पण भारत देश अभंजक आहे आणि म्हणून भंजक राज्यांचा अभंजक संघ असं म्हटलं जातं. कोणतंही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून बदलता येणार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आर्टिकल 3 नुसार तुम्हाला सगळं करता येईल, पण कोणतंही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून बदलता येणार नाही. ही जी बिट्स आहे, बिट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. संघ कसे येतो? राज्यांचा विलोप करू शकतं. संघ म्हणजे जो भारत आहे, जो केंद्रशासित प्रदेश आहे किंवा जो केंद्र शासन आहे, जो संघ आहे तो राज्यांचा विलोप करू शकतो. राज्यांमध्ये कमी जास्त होऊ शकतं. पण राज्य संघांचा विलोप करू शकत नाही. राज्यांमध्ये तेवढी पॉवर नाहीये का तो संघाचा विलोप करेल. हा जो भारत देश आहे, हा भारत देशामध्ये राज्यांचा विलोप होतो. संघ राज्यांचा विलोप करू शकतो. पण महाराष्ट्र म्हटलं चला भारतालाच विलोप करून टाकायचा, असं नाही करता येणार. महाराष्ट्राला राज्य संघांचा विलोप करू शकत नाही. आर्टिकल जो 3 नुसारचं जे विधेयक आहे ते संसदेत मांडलं जातं. संसदेमध्ये ते साध्या बहुमताने पारित होणं गरजेचं आहे. ते लोकसभामध्ये पण मांडलं जाऊ शकतं, राज्यसभामध्ये पण मांडलं जातं, ते कुठंही मांडलं जातं. तर ते फसवण्यासाठी फक्त लोकसभेत मांडलं जातं असं देतात. पण हे जे कलम 3चं जे विधेयक आहे ते संसदेमध्ये कुठं पण मांडलं जातं आणि ते साध्या बहुमताने पारित केलं जातं. राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य समाविष्ट होतात का? तर हो, ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये बदल करायचा असेल तर त्यावेळेस राज्य त्या बदलामध्ये समाविष्ट होऊ शकतात. अमेरिका आणि स्वित्झर्लंड असे महत्वाचे 2 देश येतात. आणि या अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये जे राज्यघटना आहेत, त्या राज्यघटनामध्ये
राज्यांचा महासंघ असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यांचा महासंघ हा उल्लेख कोणत्या दोन देशांमध्ये पाहायला मिळतो? अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये. पण असा राज्यांचा महासंघ असा उल्लेख भारत देशामध्ये आढळत नाही. महाराज्यांचा महासंघ असा उल्लेख भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. असा उल्लेख फक्त अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये पाहायला मिळतो. पण दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया असे 3 देश आहेत. दक्षिण आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांच्या या देशांमध्ये संघराज्य ही या दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सारखा संघराज्य पण नाहीये भारत. भारत, दक्षिण आफ्रिका असेल, जर्मनी असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल यांच्यासारखा संघराज्य नाही. भारत हा एक वेगळ्याच प्रकारचं संघीय आणि संयुक्त राज्य आहे. भारत वेगळ्याच प्रकारचं सिस्टम आहे भारतामध्ये. मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आय थिंक ही गोष्ट तुमच्या लक्षात नसेल आली. मी परत एकदा सांगतो. अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये राज्यांचा महासंघ असा उल्लेख केलाय राज्यघटनेमध्ये. असा उल्लेख भारतामध्ये केलेला नाही. दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया इथं ज्या प्रकारचं संघराज्य पाहायला मिळतं त्या प्रकारचं संघराज्य भारतात नाहीये. इथं ज्या प्रकारचं संघराज्य आहे त्या प्रकारचं संघराज्य भारतात नाहीये. अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये राज्यांचा महासंघ हा उल्लेख आहे, तो उल्लेख पण भारतामध्ये केलेला नाहीये. भारत हा वेगळ्याच प्रकारचं संघीय अथवा संयुक्त राज्य आहे. भारतामध्ये वेगळ्याच प्रकारचं संघ शासन आहे. भारत संघराज्यात्मक असूनही भारतात संघराज्य व्यवस्था आहेत, पण ही संघराज्य व्यवस्था असूनही राष्ट्राचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजे हे तत्व भारतामध्ये जपलं जातं. भारतामध्ये संघराज्य आहेत, पण ते संघराज्य असून देखील भारताच्या राष्ट्राचे हितसंबंध आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे आहेत. कलम 4 आहेत. कलम 4 नुसार काय म्हटलेले बघा, की कलम 2 आणि कलम 3 ची जी प्रक्रिया केली जाते. कलम 2 म्हणजे काय? कलम 2 कधी वापरतो आपण? बाहेरचा प्रदेश, भारताचा भाग नसलेला प्रदेश जर भारतात इन्क्लूड करायचा असेल तर कलम 2 आणि भारताच्या अंतर्गत राज्यांमध्ये सीमा क्षेत्रफळांमध्ये बदल करायचा असेल तर कलम 3. या दोघं पण प्रोसेस करत असताना घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. ते करण्यासाठी 368 अंतर्गत घटना दुरुस्ती केली जाते. घटनेत बदल केला जातो. ही घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. हे दोन्ही पण बदल तुम्ही साध्या पद्धतीने करू शकतात. त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. हे कलम 2 सांगतो, हे कलम 4 सांगतो. अशा प्रकारे आर्टिकल 1, 2, 3 आणि 4 हे जे आर्टिकल्स आहेत, ह्या आर्टिकल्स वरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते आपल्याला माहिती असायला